रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई Ram Krishna Hare
वापर उमादेवीवर वापर उमादेवीवर तुवा विठ्ठल बरवा तुवा विठ्ठल बरवा वापर उमादेवीवर वापर उमादेवीवर पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला केला मनोरथ पूर्ण 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 केला मनोरथ केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला केला मनोरथ पूर्ण 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 केला मनोरथ घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू संभाळिले 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 अनाथा संभाळिले अनाथा घराले 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 कृपाळू घराले कृपाळू केला 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 पावन केला पावन केला पावन केला पावन घराले 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 कृपाळू घराले कृपाळू हो पार कुमारी
पूर्ण केला 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 मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराने घराने पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ राहाले 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 पूर्ण केला 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 मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले 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 पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घर आले घर आले घर आले घर आले घराले कृपाळू
माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु जगन्नाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु जगन्नाथ महाराज की पूर्ण केला मनोरथ घराले कृपाळू सांभाळिले अनाथा घराले कृपाळू केला निळा पावन घराले कृपाळू श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उद्धरी वाढले अंतरी प्रेम सुख जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम
वातात्मजवानरुत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मद दावा व्यासुभटा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई माझी अल्प ही वासना तू तव उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई असो नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी वाहे मजगळे पंढरीला असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया श्री विठ्ठला विठ्ठला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू प्रस्तुत अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान वैकुंठवासी सद्गुरु जगन्नाथ महाराज भगवान व्यासो नारायण यांच्या चरणारविंदाने सेवा समर्पित करण्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य म्हणून घेणारे पिंपळनेर निवासी श्री संत निळोबारा यांचा सुंदर 4 चरणाचा संत प्रकरणातील अभंग विठ्ठल महाराज अभंगाद्वारे तुम्हा मला दर्शवत आहेत पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ महाराज म्हणतात माझं मनोरथ पूर्ण झालं माझं मनोरथ पूर्ण केलं कोणी केलं कुठे केलं तर कुठे केलं म्हणजे घरी गेलं घराले 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 कृपाळू ते संत कृपाळू आहेत ते माझ्या घरी आले आणि त्यांनी माझं मनोरथ पूर्ण केलं एवढंच नाही त्यांनी काय मनोरथ पूर्ण केलं महाराज घरी येऊन तुमच्यावर काय केलं तर त्यांनी मला सांभाळलं कारण मी अनाथ आहे सांभाळिले 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 अनाथा एवढंच नाही अनाथ असताना मला सांभाळलं तर हे महत्वाचंच आहे याच्यापेक्षा अजून भर टाकली काय केलं तर त्यांनी मला केला निळा केला निळा पावन घराले 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 कृपाळू असा या अभंगाचा धावता भावार्थ विठ्ठल सविस्तर चिंतन मांडायचं आहे त्याआधी सर्व टाळकऱ्यांना विनंती आहेत मी स्वरामध्ये कच्चा आहेत तुम्ही फक्त सांभाळून घेणे विठ्ठल विठ्ठल आनंद आहे महाराज या ठिकाणी हा दरवर्षाचा आणि होणारा सोहळा 3 वर्षांनी या ठिकाणी हा सोहळा होत असतो काय झालं की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपला सप्ताह लहान झाला पण लहानही सप्ताह आणि मोठाही लहानही लग्न आणि मोठंही लग्न या ठिकाणी महाराज अधिक मासाचा अधिक हा ते दोघं सप्ते एकत्र केले आणि त्यामध्ये सर्व संस्थांचे महाराज मंडळी एकत्र बोलवले हा मोठा आनंद आहे विठ्ठल विठ्ठल माझ्या स्वप्नामध्ये असं होतं केव्हा तरी आपण डोऱ्या सप्ताहामध्ये एकदा कीर्तन करावं म्हणून आज मला
आनंद वाटला, म्हणून मी आज तो अभंग मुद्दाम घेतला. विठ्ठल विठ्ठल. आणि विशेष म्हणजे बाबांनी माझ्या समोर येऊन बसावं, हा म्हणजे मला आता काय बोलावं सुचत नाहीये. पण बाबा सांभाळतील ना, कारण कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. कारण महाराज तुम्ही बघा, जेव्हा आपली चाल चालू होती आणि तेव्हा काय बोल, घराले घराले, बरोबर बाबांचं येणं झालं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगतो की ते सांभाळतीलच. सांभाळिले सांभाळिले, ते सांभाळणारच आहे, कारण त्यांना सांभाळायचंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज बाबांचं फार प्रेम. महाराज प्रत्येक ठिकाणी जरी प्रकृती चांगली नाहीत, पण प्रकृतीला मानवत नाही. प्रकृतीचं काही हो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. हे देवा रे तू मला काही कर, पण मी तुझी सेवा सोडणार नाही. हे लक्ष्मी बाबांचं वाक्य. विठ्ठल विठ्ठल. महाराज ही निष्ठा आहेत. वैकुंठवासी सद्गुरू जगन्नाथ महाराजांची जशी वारीवर निष्ठा होती, तशी बाबांची गुरुनिष्ठा आहेत. विठ्ठल विठ्ठल. आनंद आहे महाराज, नाही या आनंदाशी जोडा. महाराज असे मोठे मोठे दिग्गज टाळकरी आणि माझ्या कीर्तनाला उभं राहावं. भंदास महाराज, मला फार आनंद वाटला. आणि आज पोपट बाबांची माझी भेटही झाली नेरी गावात. त्यांची कथा चालू होती ते. त्याने मला सांगितलं की माझाही नंबर लागला म्हणे डोऱ्या सप्ताहात. मलाही आनंद वाटला म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज या ठिकाणी कीर्तन करण्याचा, कीर्तन करायला किती आनंद आहेत हा मला तेव्हा कळलं. माझा तर आनंद मला व्यक्त झाला, तो विषय वेगळा. पण तेव्हा ते मला बोलले ना, तेव्हा मला कळलं की खरंच इथे कीर्तन करण्याचा आनंद वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. ही कृपा दत्तूसिंग बाबांची. महाराज माफी मागून बोलतो, मला भाग्य प्राप्त झालं नाही की मी संस्थेत जाऊ शकलो नाही. वैकुंठवासी सद्गुरू जगन्नाथ बाबांच्या कृपेने जे काही 2 शब्द बोलणार आहेत ते त्यांचेच आहेत आणि बाबांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समस्त गावकरी मंडळी यांनी विशेष आणि उचलून घेतला हा कार्यक्रम. आणि महाराज मला हरिभाऊंनी सांगितलं की प्रत्येक वार्डाप्रमाणे पंगत वाटलेली आहे, वार्डाप्रमाणे. आणि विशेषतः मला अजून आनंद वाटला, 9 तारखेचं स्पेशल आमंत्रण भेटलं. भाऊने सांगितलं की तुम्ही 9 तारखेला येणार आहे ना. म्हटलं स्पेशल माझ्याकडून आमंत्रण म्हणे. म्हटलं यावंच लागणार आहे. आता स्पेशल भेटलं तर यावंच लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. समस्त गावकरी मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो की तुम्ही हा सोहळा या ठिकाणी घडवून आणला आणि सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी बोलवले. कारण तुमची खऱ्या अर्थाने आज दिवाळी आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. हे सखे संत जन तुम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत. खऱ्या अर्थाने आज तुमची दिवाळी बी आणि दसरा बी आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या अभंगाकडे वळूया. आता अभंगाची पार्श्वभूमी करण्याकरता आपल्याला निळोबारायांचं चरित्र बघावं लागेल. तर प्रत्येकाची अभंग सोडण्याची हातोटी वेगळी आहे. पण मी सांगतोय की या अभंगामध्ये मला वाटते पार्श्वभूमी, या अभंगात प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला निळोबारायांचं चरित्र बघावं लागेल. आता निळोबारायांचं चरित्र जर बघितलं तर 2 ठिकाणी आलेलं आहे. निळोबारायांचे चरित्र 2 ठिकाणी आलेलं आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे तुकोबराय आणि निळोबराय समकालीन संत आहेत. आणि काही विद्वानांचं म्हणणं आहे निळोबराय आणि तुकोबराय यांचं 200 वर्षाचं अंतर आहे. आता भेद आपल्यामध्ये निर्माण झाला. चरित्र आपल्या वारकऱ्यांनीच लिहिलं आणि भेद आपल्याला निर्माण झाला. पण आपल्याला भेद करायचा नाही आहे. आपण जे 200 वर्षाचं नंतर म्हणजे तुकोबराय आणि निळोबरायांचं यांचं 200 वर्षाचं अंतर आहे. काही लोकांचं, काही वारकऱ्यांचं म्हणणं आहे की जगद्गुरु तुकोबरायांचे जे 14 टाळकरी होते त्या एका टाळकऱ्यांपैकी निळोबराय होते. अजिबात नाही, त्यांचं नाव त्या टाळकऱ्यांमध्ये नाही. 14 टाळकऱ्यांमध्ये त्यांचं नाव नाही. आता 14 टाळकरी कोण होते? आपले 16 झाले. मी आधी मोजलेला 14च होते बरोबर. मला 2 वाढून गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते 14 टाळकरी. आता त्या 14 टाळकऱ्यांचा जर विचार केला तर जे चरित्र मी सांगणार आहे ते महिपती बाबांच्या चरित्रामध्ये नाही. महिपती बाबांनी जे चरित्र तुकोबरायांचं लिहिलं त्याच्यामध्ये त्या टाळकऱ्यांचं वर्णन आलं नाही. म्हणजे जी उदाहरणं सांगणार आहे मी ते उदाहरण आलं नाही.
हे 14 टाळकरी म्हणजे तुकोबराय भंडारा डोंगरावरून भजन करून आले. थोडा अंधार झाला, उशीर झाला. उशीर झाल्यावर त्यांचं चालू होतं श्री विठ्ठल श्री विठ्ठल, ते भजन चालू होतं. या 14 लोकांना तो आवाज ऐकू आला आणि त्यांनी तुकोबरायांना गाठलं. तुकोबरायांना आपल्या सोबत घेतलं. आता ते 14 जे होते ते टाळकरी नव्हते, आधी ते चोर होते. त्या चोरांनी तुकोबरायांना गाठलं. तुकोबरायांना आपल्या सोबत घेतलं. तुकोबरायांकडे गाठलं म्हणजे तुकोबरायांकडे काहीच नव्हतं, चिपुड्या आणि विणा, याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. पण तुकोबरायांना सोबत घ्यायचं म्हणून सोबत घेतलं आणि तुकोबरायांना सोबत घेऊन एका शेठच्या घरी ते घर फोडलं आणि तुकोबरायांना आत घरामध्ये पाठवलं. आता तुकोबराय आत घरामध्ये गेल्यावर तुकोबरायांनी त्यांना काय करायचंय म्हणे, महाराज काही नाही, आत जा आणि भारी भारी वस्तू फेका. भारी भारी वस्तू फेका तुकोबरायांनी सांगितलं. तुकोबरायांनी विचार केला, भारी वस्तू सांगितल्या म्हणजे वजनदार सांगितल्या, वजनाने भारी. आता वजनाने भारी म्हणजे मग तुकोबरायांनी काय फेकावं, पाटा, वराटा, जात हे फेकावं. अरे हो तुकोबराय तुम्ही काय करताय, अहो तुम्ही सांगितलं ना भारी वस्तू फेका म्हणून भारी वस्तू फेकतोय. एक जण जरा अरे म्हणे यांना तसं सांगू नका म्हणे, यांना उलट सांगा म्हणे. तुकोबरायांनी सांगितलं, महाराज आता भारी फेकू नका म्हणे, मग हलक्या फेका म्हणे, हलक्या. आता हलक्या वस्तू संसारामध्ये सर्वात सुपलं टोपलं फळी सर्वात हलक्या. अरे म्हणे तुकोबराय काय करतात. असं करता करता 4 वाजले. आपले 9:15 झाले आहेत तेव्हा 4 वाजले. आणि 4 वाजले तुकोबरायांनी काय केलं, त्यांची चिपड्या जो विणा होता त्या चोरांनी घेऊन घेतलेला होता. आता भजन करत 4 वाजलेले आहेत, काही विचार न करता स्वयंपाकघरामध्ये गेले. शेठच्या स्वयंपाकघरातून 2 ताटं ओढले. त्या ठिकाणी देव्हारा होता, देव्हाऱ्याजवळ बसले आणि त्यांचं भजन सुरू. उठा पांडुरंगा प्रभा समयो पातला, प्रभा समयो पातला, वैष्णवांता मिळा, वैष्णवांता मिळा, गुणा पायी दाटला. महाराज भजन सुरू आहे, काकडा आरती सुरू झाली महाराज. आणि शेठच्या कानावर आवाज आला की कोणतरी भजन करतोय आपल्या घरामध्ये. म्हणून शेठ उठले आणि पाहण्याकरता काय तर साक्षात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आपल्या घरामध्ये बसले. शेठला आनंद वाटला. शेठ परमार्थिक होते. आनंद वाटला मला. शेठने त्या ठिकाणी तुकोबरायांना साष्टांग दंडवत घातलं. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, दंडवत घातलं. महाराज आनंद वाटला. महाराज तुम्ही माझ्या घरी आलात, इथे काकडा करतात, किती आनंद वाटला. तुकोबरायांचा अहो मी एकटा नाही, बाहेर 14 आहे. शेठ म्हटलं काही हरकत नाही, 14 नाही आत घेतलं. आता ते 14 म्हणजे काही अंग धुईल होते, घुरट वास मारत. तुकोबरायांचं स्नान केलं मला. तेव्हा काही हिटर गिटर बी नाही होतं. मस्त हांडा ठेवला तांब्याचा, पंचायती हांडा आणला असे मला वाटते. आणि ते गरम पाणी केलं. तुकोबरायांचं स्नान केलं. तुकोबरायांचं स्नान आटोपल्यावर यांचंही स्नान केलं. या 14चं तुमचं नाही बरं, त्या 14 सांगते. त्यांचं स्नान केलं आणि स्नान केल्यावर नुसतं आंघोळ पाणीच नाही टाकलं, तर शेठने स्वतः त्यांच्या अंगाला साबू लावला. हमाम, मोती, संतूर, पतंजली नव्हता तेव्हा. विठ्ठल विठ्ठल स्नान झाल्यावर सर्वांना नंतर भोजन. महाराज इतकं सुंदर भोजन, श्री बालाजीचाच बेत. सर्व विचार करू लागले. अरे म्हणे आपल्या पत्नीकडे आपण रोज एवढं नेतो म्हणे, तिनं कधी गोडभर चहा पाजली नाही म्हणे. आणि आज अर्धक्षण घडता संताचे संगती, निश्चित आपला संगत त्या संतांची घडली तर आपल्या जीवनामध्ये किती आनंद आहे. अर्धक्षण निश्चित संतांची संगत घडली, तेने होय पाप महत पापा. बरोबर आहे ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज एवढंच नाही, तुकोबराय म्हणतात सुख या संत समागमे, जदुनावे तुझिया नावे, होती सकळ करवे, सर्वकार प्रेम
सुकया संत समागमे नित्य दुनावे तुझी नामे दहन होती सकळ कर्मे. त्यांचे कर्म सर्व दहन होऊन गेले. दहन होती सकळ कर्मे. महाराज सर्व कर्म दहन झाले आणि त्या 14 चोरांनी विचार केला आजपासून चोरी करणे सोडून द्यायची. आणि तुकोबरायांचे त्यांनी पाय धरले आणि ते 14चे 14 श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचे टाळकरी झाले. हे महिपती बाबांच्या चरित्रामध्ये चरित्र सापडणार नाही. विठ्ठल विठ्ठल हे थोर मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत. ते मला सांगतो. काही चरित्रामध्ये तुकोबरायांच्या चरित्रामध्ये हे आलेलं नाहीये, कारण मी बरेच ठिकाणी पाहिलं म्हणून ते नाही आहेत. पण ते सांगण्याकरता समजण्याकरता सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. त्या 14 चोरांमध्ये निळोबाराय ते निळोबाराय एक ब्राह्मण होते. आणि ब्राह्मण होते महाराज. तर निळोबरायांचं जे चरित्र बघितलं प्रामुख्याने तर निळोबराय श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या 200 वर्षाचा कालावधी असेल. 200 वर्षाचा कालावधी काही असेल. निळोबराय महाराज शिरूरच्या घोड नदीच्या काठावर त्यांचं एक छोटंसं खेडगाव होतं. त्या खेडेगावामध्ये ते महादेवाचे उपासना करत होते. नित्यक्रम त्या महादेवाची उपासना चालू होती. पण काही कारणास्तव त्यांना ते गाव सोडावं लागलं आणि पुन्हा पिंपळणे जो एक खेडगाव त्या गावात मुक्कामाला राहायला लागलं. तिथे त्यांचं उदरभरण त्यांचं व्यवस्थित चालू होतं. पण नेमकं काय झालं, पिंपळनेरच्या पाटलाला नारूरोग झाला. पिंपळनेरच्या पाटलाला. नाना प्रकारचे वैद्य मांत्रिक तांत्रिक असेल नसेल ते केलं पण नारूरोग बरा होत नव्हता. पाटला दुःख वाटलं. काय करावं. पाटील परमार्थिक होता. पाटलाने सांगितलं, प्रभू आता भरपूर त्रास झाला. आता मी आज मला वाटते हे देह ठेवायचं नाही. आता प्रभू मला तुझ्या चरणावर विलीन करून घे. आणि असं म्हटल्यावर रात्रीच्या वेळेस पाटील झोपले. झोपल्यावर सकाळी पहाटे 4 वाजता स्वतः जगाचा मालक स्वप्नामध्ये आला. पाटील अजिबात चिंता करू नका, तुमचा आदर बरा होईल. पाटलाला आनंद वाटला. प्रभू केव्हा काहीच नाही. तुमच्या खेडे गावाजवळच आमचे संत निळोबाराय राहतात. तुम्ही त्यांच्याकडे जा, माझ्या भक्ताकडे. तो तुमचा आजार बरा करतील. आनंद वाटला महाराज. पाटील सकाळी उठले. त्यांना त्या ठिकाणी दृष्टांत झाला. आनंद वाटला. ते उठले, स्नान संध्या केली, आपली काही पूजा आरती असेल ते केली आणि त्यांनी निळोबारायांना गाठलं. संत निळोबाराय सकाळची वेळ पहाटची निळोबाराय त्या ठिकाणी आपला नित्यक्रम करत होते. त्यांची पूजा चालू होती. भजन नित्य मालिका काय असेल ते चालू होतं. आणि नेमके पाटील त्यांच्या घरी गेले. पाटलाने निळोबारायांना नमस्कार केला. आनंद वाटला. या पाटील बसा. काय येणं केलं माझ्याकडे? काही नाही निळोबा. अहो माझ्या स्वप्नात स्वतः जगाचा मालक आला आणि त्यांनी मला असं सांगितलं. निळोबाराय म्हणतात, महाराज तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. यात काही शंका नाही. आले असतील यात काही शंका नाही. पण मी काही मांत्रिक नाही, मी तांत्रिक नाही, वैद्य नाही. आणि मी तुमचा आजार बरा करणार कसा ते मला काही माहिती नाही. मला स्वतः देवाने सांगितलेला आहे तो आजार तुम्हाला बरा करायचा आहे. देवाला जर सांगितलं आहे मग देवालाच तो आजार बरा करावा लागेल. म्हणून निळोबारायांनी काही विचार न करता आपली नित्यक्रमाची जी पूजा करण्याची बुक्क्याची डबी होती ती उघडली. त्या बुक्क्यामध्ये हात घातला आणि पाटलाच्या कपाळाला बुक्का लावला. बुक्का लावतात पाटलाचा नारूरोग बरा झाला. विठ्ठल विठ्ठल. तो नारूरोग बरा झाला. पाटलाला आनंद वाटला आणि पाटला निळोबारायांना त्या गावी ठेवलं नाही. पाटला निळोबारायांना आपल्या गावी आणलं आणि पिंपळनेर या गावी निळोबाराय राहू लागले. त्यांच्या निळोबारायांच्या मंदिरामध्ये हे चरित्र लिहिलं आहे. कारण आपली कार्तिकीची परतीची वारी जेव्हा जाते ना तेव्हा तिथे आपला मुक्काम असतो. त्या निळोबारायांचं चरित्र तिथे लिहिलं आहे. ते वाचलेलं आहे तुम्ही. तर त्या ठिकाणी पाटलाने आपल्या गावी ठेवलं. तिथून निळोबाराय पंढरीची वारी करू लागले. निळोबारायांच्या घरी जेव्हा लग्न होतं त्यांच्या मुलाचं तेव्हा जगाच्या मालकाने पाणी भरण्याचं काम केलं. निळोबारायांना दुःख झालं. तिथून पुन्हा भक्ती वाढली, पुन्हा वारी वाढू लागली. असं करता करता निळोबाराय आळंदी क्षेत्री गेले. आळंदी क्षेत्रीत ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि तिथून मग ते देहू गावी गेले.
देहू गावी गेल्यावर त्या ठिकाणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ मंदिर होतं. त्या ठिकाणी तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि इंद्रायणीच्या काठावर आपल्या जवळची जी घोंगडी होती ती अंथरली इंद्रायणीवर आणि इंद्रायणीनं अंथरल्यावर तिथे बसले आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन चालू होतं. तितक्यात निडोबरा तुकोबारायांच्या घरातला एक वंशज त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं की कोणतरी वारकरी आहे, कोणतरी महात्मा आहेत, नामचिंतन करतोय, भेट घेतली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी भेट घेतली, नमस्कार केला. कुठले आहात, कोण आहात, सर्व काही असेल ते विचारलं आणि विचारल्यावर त्या ठिकाणी बसले आणि गप्पा सुरू झाल्या. गप्पा करता करता अहो वारकरी एकमेकांना भेटले की त्या ठिकाणी गप्पा कोणच्या असतात? तूर कोणची पेरली, हायब्रिड कोणची पेरली, कपाशी येईन की नाही, भाव भेटेन की नाही, या गप्पा असता का? नाही. वारकऱ्यांच्या गप्पा वारकऱ्यांच्याच. हा अभंग कोणता आहे, या अभंगाचं प्रमाण कोणतं आहे, हेच त्यांच्या गप्पा. अशा गप्पेमध्ये त्यांच्या रंगल्या आणि त्याच्यामध्ये तुकोबारायांचं चरित्र निडोबारायांना सांगितलं. निडोबारायांना तुकोबारायांचं चरित्र सांगितलं आणि निडोबारायांना एवढा आनंद वाटला ते चरित्र ऐकून. आणि ज्याने चरित्र सांगितलं ते निघून गेले. निडोबारायांनी विचार केला, असे श्री गुरु जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले तर खऱ्या अर्थाने माझं सोनं होईल. विठ्ठल विठ्ठल. काही विचार न करताच पांडुरंगाचं भजन सोडलं. ती घोंगडी अंथरलेली होती त्या घोंगडीवर बसले आणि पांडुरंगाचं भजन सोडलं आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचं भजन केलं. तुकाराम 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 महाराज त्या ठिकाणी निडोबारायांची अशी आवाज आली, ब्रह्मानंदे लागली ताळी, कोण या देहाची संभाळी. अशी अवस्था निडोबारायांची त्या ठिकाणी झाली. आणि महाराज 21 दिवस झाले अन्न पाण्याला वर्ष केलं. 21 दिवस झाले आणि 21 दिवसाने जगाच्या मालकाला धर्मसंकट पडलं की माझा कोणीतरी भक्त माझ्या भक्ताचं भजन करतो आहेत. आनंद वाटला महाराज देवाला आनंद वाटला. तेही प्राणा पर्वते मज आवडते निरोते, तेही संत चरित्रे किंवा भक्त चरित्र प्रशंसती. 2 ठिकाणी पाठ आला. विठ्ठल विठ्ठल. जे भक्ताचं चरित्र प्रशंसा करतात, भक्ताचं नामचिंतन करतात, भगवान म्हणतो ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. आणि महाराज त्या ठिकाणी जगाच्या मालकाने शेषशाही सोडलं, लक्ष्मीला त्यागलं आणि तिथून जसा उठला तसे भगवंत पांडुरंग परमात्मा आणि महाराज आमच्या निडोबारायांसमोर उभे राहिले. महाराज निडोबारायांच्या समोर उभे राहिले. निडोबांना हाक मारली, निडोबा, अहो निडोबा, डोळे उघडा. निडोबांनी डोळे उघडले. कानामध्ये मच्छ कुंडल आहेत, गळ्यामध्ये श्री त्या ठिकाणी कौस्तुक मणी आहेत, श्री वत्सलांचन हृदयावर आहेत. आणि महाराज राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असं सुंदर रूप निडोबारायांच्या समोर उभा आहेत. निडोबारायांच्या समोर उभा आहेत आणि निडोबारायांना हाक बदल, निडोबा, अहो डोळे उघडा. डोळे उघडले आणि पाहिलं निडोबारायांनी, कोण आपण, कोण तुम्ही? निडोबारायला जगाचा मला म्हणतो, निडोबा मला ओळखलं नाहीत. अरे मी या जगाचा विश्वंभर, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. हो, हे सर्व एवढंच नाही, ही सर्व सृष्टी मी निर्माण केली, हे चराचर मी निर्माण करतो, विश्वंभर मी. आणि ती मला ओळखलं नाही. निडोबाराय म्हणतात, देवा तू आहे का, मी तुला ओळखत निरमने आम्ही
म्हणतात निळा म्हणे आम्ही न ओळखो जी देवा. हे देवा, मी तुला ओळखत नाही. मला ओळखत नाही. तुझी मला गरज नाही. मी या ठिकाणी तू कयाचा धावा करीत असो, मी माझ्या श्रीगुरूंचा धावा करतोय. येथे तुला बोलवलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचोनी आलाची का. अरे येथे तुला बोलवलंच कोणी, आणि या ठिकाणी तू धावून आला तर मला संकटही नाही. भक्तप्रधानाला संकट होतं म्हणून तू धावून गेला, द्रौपदीला संकट म्हणून धावून गेला, तसं संकट मला नाही. इथे आला कशा करता, येथे तुझं लागी बोलाविला कोणी, पार्थिल्या वाचोनी आलाची का. अरे प्रार्थना न करता या ठिकाणी येण्याचं कारण काय. तुला बोलवलंय म्हणून नेहमी सांगत असतो महाराज, लक्षात ठेवा. काही ठिकाणी असं आहे, आमंत्रण असलं तरच जायचं. काही ठिकाण असं आहे, आमंत्रण असलं तरी जायचं नाही. आणि काही ठिकाण असं आहेत, आमंत्रण असो किंवा नसो धावून जायचं. 3 ठिकाण आहे. पहिलं ठिकाण आमंत्रण असलं तरच जायचं, त्या ठिकाणी लग्न आहेत, सत्कार समारंभ आहे, साखरपुडा आहेत, या ठिकाणी आमंत्रण असलं जायचं. नाहीतर आत्मान होण्याचा संभव आहे. हा पत्रिका कुणाले, नवऱ्याकडून का नवरीकडून, म्हणजे कोणाकडूनच नाही. मग आले कशाले, म्हणजे भोजन करायला, अपमान होईल, अपमान होण्याचा संभव आहे. दुसरं ठिकाण आमंत्रण असो किंवा नसो धावून जायचं. वारी आहेत, कीर्तन आहे, मंदिर आहे, हरिपाठ आहे, भजन आहे, या ठिकाणी आमंत्रण असो किंवा नसो धावून गेलं पाहिजे. आणि तिसरं ठिकाण आमंत्रण असलं तरी जायचं नाही. ते मी सांगू, ते कळलं तुम्हाला. हा, त्या ठिकाणी आमंत्रण असो किंवा त्या ठिकाणी धावून जायचंच नाही. पण काय सांगावं, लोक नेमकं तिथे धाव घेतात. भाऊ मागे ते शहरात लागलं, अरे अशी धाव घेतली की तिकीट भेटणार 8-8 दिवस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग आहे, वर्ग करा. सांगण्याचं तात्पर्य, जगाच्या मालकाला सांगितलं तुझी प्रार्थना केली नाही, चल निघून जा इथून, तुला इथे बोलू नाही. देवाच्या मालकाला परत पाठवून दिलं महाराज. आणि पुन्हा त्या ठिकाणी तुकाराम 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 भजन सुरू झालं महाराज. आणि भजन सुरू झालं. 21 दिवस आधी होऊन गेले, पुन्हा 21 दिवस, 21 दुनी 42 दिवस झाले. आणि 42 दिवसाने वैकुंठातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी आले महाराज. आणि आल्यावर त्या ठिकाणी निळोबांच्या समोर, निळोबा आहो, निळोबा निळोबा आहो, डोळे उघडा, डोळे उघडा निळोबा. निळोबाने डोळे उघडलं. आणि त्या ठिकाणी निळोबांनी श्रीमंत जगद्गुरु तुकोबांना पाहिलं महाराज. आणि पाहताच इतके नाचायला लागले, आनंद करायला लागले. निळोबांच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण झाला, जसा आज माझ्या मनात आनंद झाला तसा. इथे माझे नंबर लागला, हा माझा आनंद. तसा निळोबांना आनंद झाला की साक्षात श्रीमंत जगद्गुरु तुकोबा माझ्या समोर उभे आहे. धन्यादी दिन संत दर्शनाचा. महाराज धन्य दिवस आहे आज. आणि त्या ठिकाणी नाचायला लागले महाराज. नाचत असताना निळोबांना विचारलं, महाराज का नाचता, इथे काही बँड नाही, नाचता का, काय झालं नाचण्याचं कारण. तेव्हा निळोबा सांगू लागले अभंगाचं पहिलं चरण. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला,
अर्थाने माझं मनोरथ पूर्ण झालं. काय मनोरथ होतं की श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी मला भेट द्यावी, हे माझं मनोरथ होतं. आणि ती भेट मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. नुसती भेटच नाही तर जगद्गुरु तुकोबांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, प्रसाद देऊनी. महाराज या ठिकाणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. मला आनंद वाटला. माझं मनोरथ जे होतं, माझी जी इच्छा होती ती खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली. ही साक्षात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाय माझ्याकरता या ठिकाणी आले. निळोबराय महाराज जेव्हा निळोबरायांनी असं सांगितलं तेव्हा काही लोकांनी शंका घेतली. शंका घेतल्यावर निळोबरायांना सांगितलं, महाराज अहो श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी फक्त तुमचंच मनोरथ पूर्ण केलं का हो? म्हणतात नाही नाही नाही, आमचे संत तसे नाहीत. आमचे संत भेद करत नाही, ते सर्वांचं मनोरथ पूर्ण करतात. पण आपण त्या मनोरथा करता आपण अगदी काही केलं पाहिजे. आधी जर काही कराल तर मनोरथ पूर्ण होईल, नाही तर कसं होईल? देरे हरी खाटीवरी मिळेल का? नाही महाराज, त्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आमच्या संतांनी, आमच्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी असे बरेचसे मनोरथ आहे की त्यांचे पूर्ण केले. बरं कोणाचे केलं हो? मग त्या ठिकाणी निळोबरायांनी सांगितलं, आमच्या जगद्गुरु तुकोबांनी त्यांची जी मुलगी आहेत भागीरथीबाईचं सुद्धा मनोरथ पूर्ण केलं. आता भागीरथीबाईचं लग्न झालं आणि त्यांना देहूच्या जवळच एका खेडेगावामध्ये त्या ठिकाणी दिलं. महाराज भागीरथीबाईचा संसार मोठा थाटला. त्या ठिकाणी नांदायला गेल्या आणि ते नांदायला गेल्यावर काही दिवसाने श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्याच वाटेने भांडारा डोंगरावर भजनाला जात होते. आता भांडारा डोंगरावर भजनाला जात असताना महाराज त्या ठिकाणी सकाळची वेळ, पहाटची वेळ, भागीरथीबाईने पाणी भरण्याकरता पाणवठ्यावर गेलेल्या होत्या. तेव्हा नळ गिळ मोटर काही नव्हती. पाणवठ्यावर पाणी घ्यायला जावं लागत होतं. काखेमध्ये घागर घेतली, एक डोक्यावर घागर घेतली आणि पाणवठ्यावर पाणी भरण्याकरता गेल्या. पाणी भरलं आणि ती घागर डोक्यावर उचलली, काखेतली घागर घेतली आणि वाटेन जात असताना नेमके समोरून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय समोर दिसले. महाराज इतका आनंद वाटला. साक्षात वडील माझ्या समोर आहेत. महाराज विचार करा, अहो माझे वडील माझ्या समोर, किती आनंद असेल भागीरथीबाईच्या मनामध्ये. एक तुम्हाला समजण्याकरता महिला मंडळी, जर तुमच्या माहेरातलं, तुमचं कोणचं माहेर असेल तिथलं जर बांड कुत्र दिसू द्यात, बांड चांगलं नाही, शेपवालं नाही, बिग शेपवालं बांड ते दिसलं तर तुम्हाला किती आनंद होतो. महाराज काय सांगा तुम्हाला, हे बांड कुत्र माझ्या आईच्याच गावचं आहे. तुम्ही काही म्हणा, माझी आई रोजाला भाकर टाकतेच, म्हणजे ते कुत्र दिसलं आनंद आहे. महाराज हे तर संत आहेत, अहो ते कल्याण करणारे आहेत, मग ते सामान्य असतील का? आणि साक्षात भागीरथीबाईचे वडील आहात. आता जर वडील समोर आहेत किती आनंद असेल महाराज. महाराज तो आनंद गगनात मावत नव्हता, एवढा आनंद भागीरथीबाई झाला. आणि आपल्या डोक्यावर काखेमध्ये घागर आहेत याची भान राहिली नाहीत. ती फुटल्यावर सासू काय बोलेल याची भान राहिली नाहीत. ती फेकली आणि तशी धावत गेली आणि आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मिठी मारली. महाराज रडू लागली, बाबा तुम्ही आमच्या गावी आलेत. आनंद वाटला. बाई रडू नको, शांत हो. काय झालं? काही नाही बाबा, तुम्ही आता आलेत ना आमच्या गावी, तर तुम्ही माझ्या घरी चला. विनंती करू लागली, बाबा विनंती करू लागली, तुम्ही माझ्या घरी चला. भागीरथीबाईला श्रीमंत जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाई अगं आलो असतो ग तुझ्या घरी, पण शास्त्र सांगते मुलीला जोपर्यंत मुलबाळ होत नाही तोपर्यंत तिच्या घरचं पाणी पिऊ नये. मी तेव्हाची गोष्ट सांगतोय बरं, आताची नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय. आता तर जाऊ द्या हो, आता काळच बदलला, आपला काळ बदलला म्हणून देवही काळ बदलावं लागला. हा तो कवा काय करतोय काय सांगत नाही, तो बरोबर घड्या मांडतोय कवा कवा. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाई तुझ्या घरी पाणी पिण्याचा अधिकार नाही मला का? तुला मुळबाळ नाही असून जर जेवण तर दूरच राहिलं. मी आलो असतो ग बाई तुझ्याकडे, पण मला माफ कर, मी येऊ शकत नाही. शास्त्र आहे, शास्त्राच्या पुढे जाता येत नाही. आता तर पद्धतच वेगळी आहे. महाराज आमच्याकडची पद्धत सांगतो तुम्हाला. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रूपा महाराज तुम्ही पाहिले आहे की नाही मला काही माहिती नाही, आमच्या बाबांनी पाहिले असतील. ते विनोदाने सांगायचे कीर्तनामध्ये, त्यांची आठवण झाली म्हणून सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सांगायचे की आता पद्धत बदलली आहे. तेही वैकुंठवासी झाले. ते विनोदाने सांगायचे आता पद्धत बदललेली आहे. आता पद्धत काय निघालेली आहे, आता चुल्याला पाय लावायची पद्धत निघाली आहे म्हणे. आहे का तुमच्याकडे? सांगवीत आहे ना महिला मंडळ? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चुल्याला पाय लावायला म्हणजे चुल्यात पाय घालायला नाही बरं. आता तुम्ही म्हणसान बुवानं सांगणार आजच्या कितना चुल्यात पाय घाला एवढे मोठे मोठे फोड येतील. चुला तर राहिलाच नाही. आता तो विषय सोडून द्या. पण केव्हा किंवा घाटाचा असो चुला ठेवून ठेल आणि घाला तुम्ही पाय. कोणाची उपाधी बुवाचे विनोदाने सांगतोय. चुल्याला पाय लावायला म्हणजे त्या ठिकाणी आमंत्रण की बाई तुम्ही आमच्याकडे या जेवणाला. कोणाला? तिकडची याईन इकडची आईनला देते. याईनी बाई एकमेकांच्या याईनी. तिकडच्या आईने जे मुलाच्या आईने मुलीच्या आईला आमंत्रण केलं की बाई या आमच्याकडे. आनंद वाटला. आता व्याहीनबाईनेच आमंत्रण दिलं आहे. रूपाबाच्या भाषेत सांगतो तुम्हाला समजण्याकरता. व्याहीनबाईनेच जर आमंत्रण दिलाय मग दासांना नाही तुम्हाला नाही. महाराज ती व्याहीनबाई सकाळीच निघाली पहाटच्या गाडीनं 6च्या. तिकडे आता तिकडे गेल्यावर आता तिकडच्या व्याहीनबाईचं घर लहान होतं. 2 चौक्या घर. आडी ठ्या तरी बसा काही जागा नव्हती. पण दिवस 5 झालाच कसा तरी. का 5 झाला? ह्या यांच्या गरजा आहेत, तिच्या गरजा, हिच्या गरजा आहेत. दिवस कसा तरी 5 आनंदाने पार पडला. आनंदाने पार पडला दिवस. आणि मग रात्र संध्याकाळ झाली. संध्याकाळी सर्वजण जेवणाला भोजनाला बसले. काय जो भोजन केलं असेल सुंदर ते भोजन केलं. आणि भोजन केल्यावर कारण चहा पाजलीच पाहिजे महाराज. चहा पाजलीच पाहिजे. नाही तर काय होते माहिती आहे का, आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 गोष्टी लय खराब आहे. नेहमी सांगत असतो कुकाचं बोट आणि चहाचं घोट. विठ्ठला विठ्ठला कुकाचं बोट आणि चहाचा घोट. लक्षात घ्या. उदाहरणामध्ये उदाहरण सांगतो समजण्याकरता. चहाचं घोट आणि कुकाचं बोट. काय झालं, नवीन लग्न झालं. आणि नवीन लग्न झाल्यावर मुलीच्या आईने त्या मुलाच्या आईला आमंत्रण केलं की बाई या तुम्ही आमच्याकडे. ती बाई गेली. म्हणे नाही बाई काही येत नाही, कामाचे दिवस आहे, थंडी वाजते, हरभरे कापणे सुरू झाले आहे, आता गहू लागतील, काही पाणी भरतो तो बुवा, तो तिकडे जाणं पडते, असं तसं. नाही बाई तुम्ही यायच्या या पण या आमच्या घरी. आता नवीन व्याहीन थोडं भाव खातेच. मान भेटला की भाव खातेच. गेली इकून तिकून कशी तरी. सकाळीच गेली. मग बाई आता तुम्ही टायमावरच आल्या, मग काय करा तुम्ही जात नाहीये, मग न्हावून घ्या म्हणे. नाही झालं. बाई आता काय चहा पाणी घेता, जेवणच करून घ्या. मग चहा केली नाही बरं, याच्यावर यायचं आपल्याला पुढे. जेवण केलं, सर्व व्यवस्थित आटोपलं. आणि मग आता म्हणे बाई मी काही राहत नाही, मला जाऊ द्या. मग तिची आहे तिला बांगड्या, तिला सुंदर जरीची साडी, सुंदर त्या ठिकाणी काही वस्तू आभूषणं काही दिले. आणि मग त्या संध्याकाळी तिथल्या एक मुलाने मोटरसायकलवर घरी पोहोचून दिलं. मग घरी पोहोचल्यावर ती बाई शांततेत आपल्या वसरीमध्ये बसलेली होती, काहीतरी काम करत होती. शेजारची मैत्रिणी का गं कुठे गेली होती सकाळची, तुला का आधी शोधते आहे, काम होत होती आजी, असं तसं. काही नाही माय. तिच्या मायनं बोलत तर घडीभर जाई आली, घटकाभर आणि गेली. मग आता ती घरात जी होती, घरात सुनबाई, तिला आनंद वाटला. माझ्या आईच्या घरची स्तुती करते सासूबाई, आनंद वाटला महाराज. मग सासूबाई आनंद त्या ठिकाणी स्तुती करते आणि शेजारच्या बाईला सांगते आहे, म्हणजे आनंद आहे. पण तिने काय केलं, जी आईनं दिलेल्या होत्या वस्तू, काही बांगडी साडी, ते सर्व घेतलं आणि धावत आली. म्हणे हात्याबाई काय झालं, हा माझ्या सासूबाई तिकडे गेल्या होत्या ना, तर माझ्या आईनं हे दिलं म्हणे. म्हणजे शांत बसावं ना. बसव. त्या मायांच्या आता घोट्टा पाजलाच नाही. व तू फुगलली ना ताटी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चांगली चेंदून आली भाऊ, चांगले हात वल्ले करून आली. म्हणजे चहाचा घोट पाजलानी याच्याकरताच माझं नाही, चहाच्या घोटा करता. आणि कुकाचं बोट तिनं मला काही लावलंच नाही. कुकू बरं तुमचं जाऊ द्या, हे बी भारी भरत भाऊ. पहिले लग्नामध्ये हे बी काही ठिकाणावर बसत ना लग्नामध्ये. पहिले हातानी, पहिल्या काळात मजा होती ना.
अरे कुकू नाही लावलं की आजवाई म्हणे मी राहत नाही, चाल आपल्या घरी. यानं म्हणे कुकू लावलं नाही. लग्नात मंडपात, याने मंडपात, त्या मंडपात. बरं काही काही इथले हुशार होते ते कुकू पुसून टाकत, यानं लावलंच नाही म्हणे. पण आता बी कुकू इथलं भारी निघालाय, तो कितलं बी पुस 3 दिवस निघत नाही. मग तो थांबत तिथे बाहेर, पण तिथे ते रोग येतो. हा 12 महिने पांढऱ्या कपायचा फिरीन, याच्या कपायात कुकाचं बोट नाही दिसणार तुम्हाला, पण तवा ते रोग येईन. म्हणून त्याला कुकू लावलं नाही मला. अरे अरे तुला 12 महिने सुटू काय आणि आता तुला काय आलं. म्हणून 2 गोष्टी करता भानगडी आहेत, चहाचा घोट आणि कुकाचं बोट. विठाला विठाला. आपल्या विषयाकडे या. आता त्या ठिकाणी आमंत्रण केलं. आमंत्रण त्या ठिकाणी महाराज संध्याकाळची वेळी जेवण खावणं व्यवस्थित आटोपले. आटोपल्यावर आता गावात कीर्तन होतं ना, दोघींनी जायला पाहिजे होतं. गेल्या नाही दोघी. म्हणे बाई आता काय करता, थंडीचे दिवस आहे, बाहेर काही झोपता येणार नाही. मग एकाच खाटवर आपण दोघं झोपा, तुम्ही इकून डोकं करा, मी तिकून करते. एकाच बाजेवर दोघी जणी झोपल्या आणि गप्पा सुरू झाल्या. ज्या गप्पा सुरू झाल्या इकडची तिकडची तिकडची करता करता आणि 9:15 वाजले, झोप लागली त्यांना. आता झोप लागल्यावर काय झालं, झोपमध्ये बाज जी होती खाट ती लहान होती. आता लहान असल्यामुळे काय झालं, मुलीच्या मायची लात मुलाच्या मायला लागली. आता लागल्यावर आपल्यात नियम आहे माय का तुम्हाला लागली, पाया पडण्याची पद्धत आपल्याकडे. मग आता हिने समजून घ्यायला पाहिजे होतं ना. हे मुलाची माय होती, हे बोली ताठेल भाऊ, आता इथं ताट बी गेला. हिने आता ताट राहिला नाही. आता घरून लाडू करून येणे पडता फोड्याले, फोडता याच पण घरून याच करून येता. विठाला विठाला विठाला. आता थाट राहिला नाही, तेव्हा आता थाट होता. पण तिला इतकं वाटलं हिने मला मुद्दाम लात मारली, कारण माझं घर लहान आहे म्हणून हिला राग आला. मग हिने तिला झोपू दिलं आणि पुन्हा हिने काय केलं, तिने हिला लात मारली. माय का तुम्हाला लागली. महाराज काय सांगावं, दोघी आईनीची अशी चिटकली, लाता माऱ्यामध्ये ना पाया पड्यामध्ये गेली. विठाला विठाला विठाला. हे रात काही सुखाचे एक आनंद आहे. तिथे काही सुख मिळालं, महाराज सुख तर मिळालं नाहीत, पण झोपही झाली नाहीत आणि रिकाम्या उपाध्या करण्या पडल्या घेणं ना. त्याला म्हणतात कंदील लावून येणं. विठाला विठाला विठाला. श्रीमंत जगायचो दुकानात भाई नाही नाही, मी तुझ्याकडे येणार नाही. तो सुख नाही, त्या ठिकाणी आनंद नाहीत. पण विषय असा आहे की मुलीच्या घरी जाण्याचा अधिकार नाही. बाबा असं करू नका, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. बाई मी तुला शब्द देतो, मी तुझ्याकडे एक वेळेस तरी येईल. शब्द दिला महाराज. आनंद वाटला भागीरथी बाईला आणि भागीरथी बाई आपल्या घरी निघून गेली. महाराज आपल्या भाडा डोंगरावर भजना करता निघून गेले. नित्यक्रमाचं भजन त्यांचं चालू होतं. पण प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कडी काळाच्या माझी अद्भुत हे वर्तविले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले. महाराज निळोबराय सांगतात की त्या ठिकाणी भागीरथीबाईला हो सांगितलं, पण नेमकं काय झालं की तुकोबरायांना वैकुंठातून विमान आलं आणि तुकोबरा वैकुंठाला निघून गेले. वैकुंठावनी हरी आला, तुका देखोनी एकला, वैकुंठावनी हरी आला. तुकोबरायांना एकटं पाहिलं आणि भगवंत तुकोबरायांना घेऊन गेले महाराज. आणि काही दिवसाने भागीरथी बाईला आठवण झाली की माझ्या वडिलांनी मला शब्द दिला होता, बाई तुझ्याकडे एक वेळा जेवणाला येईल. म्हणून आमंत्रण देण्याकरता आपल्या वडिलांना भेटण्याकरता गेली. आणि भेटण्याकरता गेल्यावर त्या ठिकाणी आईला विचारलं, आई नाही काय झालं बाई, माझे बाबा कुठे गेले. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी घरी जावा, भागीरथी घरी जावा, भागीरथी घरी जावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी घरी जावा, भागीरथी घरी जावा.
कोण्या गावा भागीरथी करे धावा. आता काही अभंग असे आहे महाराज की ते गात्यात सापडतात आणि आता अभंग सापडणार आहे तुम्हाला गात्यात. हा अभंग गात्यात सापडणारच नाही. आता काहींचं असं होते की महाराज अभंग म्हटलं कशाला, आता काही काही ठिकाणी काही वापरावं लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करे धावा. महाराज आणि महाराज भागीरथीबाई धावा करू लागली. आईला विचारलं, आई बाबा गेले कुठे? अगं तुझे बाबा वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले आई. व वैकुंठाला जाण्याकरता कोणची गाडी आहेत? कोणची गाडी पकडायला लागेल, काय रेल्वेने जावं लागेल का विमानाने जावं लागेल? म्हणे बाई तिथे कोणीच जात नाही, अशा ठिकाणी तुझे बाबा आहे. आई अगं आय बाबा गेले कसे काय? त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुझ्याकडे जेवणाला येईन आणि त्यांनी शब्द दिला आणि वैकुंठाला निघून गेले. हे योग्य केले नाहीत. बाबाला माझ्या घरी जेवणाला यावंच लागेल. तशीच आपल्या घरी आली आणि घरी आल्यावर वडला त्या पतिदेवाला सासऱ्या सर्वांना सांगितलं, घे बघा कोणी जाऊ नका, आज माझे वडील माझ्याकडे जेवणाला येणार आहेत. लोकांनी तिला सांगितलं, बघ बाई असं करू नको, तुझे वडील वैकुंठाला गेले ते आता येत नाही, तिथून माणूस कोणीच येत नाही. हा तुझे बाबा गेलेत, तू जाऊ नको, तू त्या ठिकाणी हट्ट करू नको. नाही नाही तुम्ही कुठे जाऊ नका, माझे वडील येणार आहेत, मला शब्द दिला आहेत, ते माझा शब्द पूर्ण करतीलच, मला खात्री आहे. त्या लोकांनी काही ऐकलं नाही. ते निघून गेले आपल्या कामाला आणि भागीरथीबाई आपला धावा सुरू केला. बाबा बाबा बाबा. तो धावा सुरू होता महाराज. तो धावा सुरू होता. तुकोबांना तो आवाज ऐकू आला आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबाई साक्षात भागीरथीबाईच्या समोर उभे राहिले. बाई अगं मी आलो का तुझ्याकडे, मी तुला शब्द दिला होता, मी तुझ्याकडे आलो लवकर, मला भूक लागलेली आहे, लवकर जेवण कर, माझ्याकडे वेळ नाही, 9:30 झाले आहेत, वेळ नाही माझ्याकडे, टाइम कमी आहे, लवकर जेवण कर. आता सर्वात लवकर जेवण होणार कोणचं? शेवया. शेवया उकडल्या महाराज आणि त्या शेवया घेतल्या, त्याच्यामध्ये तूप टाकलं, साखर टाकली आणि देणार आठवण झाली याच्यामध्ये दूध असलं तर बरं होईल. बाबा अहो थांबा जरा, मी जाते गावात आणि तुमच्याकरता दूध आणते. आपल्या हातात तांब्या लोटा जे काही असेल ते भांडं घेतलं आणि प्रत्येकाच्या घरी जाऊ लागली. बा अहो माझे वडील आले आहेत, मला दूध द्या, अहो माझे वडील आले आहेत, मला दूध द्या. पण गावात कोणी दूध दिलं नाही. नाराज झाली महाराज, रडू लागली. बाबा मी पूर्ण गावामध्ये फिरली पण मला कोणी दूध दिलं नाही. बाई चिंता करू नको, रडू नको. भागीरथीबाईचा हात श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी पकडला. महाराज हात पकडला आणि महाराज तुकोबाई त्या ठिकाणी वेलेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन गेले. आणि त्या वेलेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यावर त्या वेलेश्वर महादेवाची उपासना म्हणजे पूजा केली. वेलेश्वरा ते पूजिले, वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वराची पूजा केली आणि तो वेलेश्वराजवळ जो नंदी होता त्याला उठवलं. हे उठ नंदी राजा. त्या नंदीला उठवलं आणि त्या नंदीचं, त्या दगडाच्या नंदीचं श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी दूध काढलं. महाराज दूध काढलं. मी नेहमी सांगतो महाराज, देवापेक्षा संत काकणभर श्रेष्ठ आहेत. अहो श्रीमंत महाराज जगाच्या मालकाने सुद्धा दूध काढलं. बैल दुहितो नंदा घरी, पण त्याने स्वच्छ त्या ठिकाणी खरोखरच्या बैलाचं दूध काढलं, खरोखरच्या. पण आमच्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं. विठ्ठल विठ्ठल महाराज त्या ठिकाणी दूध काढलं आणि ते दूध घेतल्यावर घरी आले. त्या सेवावर दूध घेतलं, पोटभर जेवण केलं
आणि आनंद वाटला तेव्हा निळोबाराय म्हणू लागले, पूर्ण केला पूर्ण केला केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. भागीरथी बाईचं सुद्धा मनोरथ जे होतं की माझ्या घरी एक वेळेस जेवणाला या, जरी वैकुंठाला गेले पण वैकुंठातून परत आले आणि भागीरथी बाईचं मनोरथ पूर्ण केलं. महाराज दोन झाले. अजून एक उदाहरण सांगतो समजण्याकरता. श्रीमंत जगनाडे महाराज यांचं सुद्धा मनोरथ श्रीमंत जगद्गुरु तुकोबांनी पूर्ण केलं. श्रीमंत जगद्गुरु तुकोबा नेहमी आणि जगनाडे महाराजांच्या घरी जात होते, त्यांचं नित्यक्रम. आणि महाराज जगनाडे महाराजांचं कार्य म्हणजे घाणी होती त्यांच्याकडे आणि ते तेल काढत होते. श्रीमंत जगनाडे महाराज हे तेल काढत होते, पण कशाचं? शेंगदाण्याचं बरं, माणसाचं नाही. काही काही लोक माणसाचं बी तेल काढायला कमी करत नाही, बरेचसे लोक असे. पण महाराज तेल काढायचे. त्या घाणीवर एक बैल होता, बैल एकच होता आणि तो बैल आशेने फिरत होता, आशेने. काही काही बैल तसे आशेने फिरतात. महाराज अशी लांब काठी त्या जुला बांधलेली असते आणि त्याच्या हिरवी कच्च पेंडी गवताची बांधलेली असायची पहिले. ती लोण्याची म्हणा, शिपीची म्हणा, काय असेल ती. आता लोण्याला राणी, शिपीला राणी, पुंधाला राणी. आता सर्वातून पाहतं गाजरे गवत, कावऱ्या आणि येड्या बाबया. येड्या बाबया तर कुडी बी झाल्या, नदीत जा की येड्या बाबया, गावात घुसा की, घरात घुसा की, विठाला विठाला विठाला. महाराज म्हणजे जे गवत ते चाललं गेलं, हे रिकामच गवत, किंमत नाही राहिली गवताला. महाराज आणि त्या पेंडीच्या आशेने तो बैल फिरायचा दिवसभर. आता मिळेल तेव्हा मिळेल, आता मिळेल, पण दिवसभर तेल काढून घ्यायचे. मग शेवटून जेव्हा संध्याकाळ व्हायची तेव्हाच गवत मिळायचं. तेव्हा पुरी भेटत नव्हती पेंडी, थोडी घासभर टाकायचे. म्हणजे त्या ठिकाणी तसंच आहे आपलंही. आपण दिवसभर आशेने फिरतो, आता भेटीन तेव्हा भेटीन, इथे सुख भेटेल तिथे सुख भेटेल, पण सुख कुठेच भेटत. पण सुख भेटेल पाहिजे असेल तर या, कुठे आहे? संतांच्या चरणाजवळ आहे. सुख वसे तुझे पायी, सुख वसे पायी, सुख वसे पायी, सुख वसे पायी, पायी सत्संगा, पायी सत्संगे, मनोनी केला वास, मनोनी केला वास, पायी सत्संगे, पायी सत्संगे, मनोनी केला वास, मनोनी केला वास. सुख वसे हेची ठाई बहुपाई संतांच्या. सुख मिळेल तुम्हाला, पण कुठे? इथे मिळेल. संतांच्या पादळ सुख मिळेल महाराज. तिथे आनंद आहे, तिथे सुख आहे. म्हणून त्या ठिकाणी तुका म्हणतात, म्हणून नाही काही चिंता. देवा अरे चिंता नाही, पण कुठे? चरणाजवळ बसल्यावर सुख मिळेल. अन्यथा सुख हेची ठाई बहुपाई संतांच्या, म्हणून सुख मिळेल. महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा नेहमी जात होते. महाराज एके दिवशी सहज जगनाडे महाराज आणि तुकोबऱ्यांना बोलले, महाराज मी जेव्हा वैकुंठाला जाईल तेव्हा माझ्या समाधीला मूक माती देण्याकरता तुम्ही यावं. महाराज तुकोबऱ्यांनी हो सांगितलं, हो सांगितलं तुकोबऱ्यांनी. पण तुकोबा निळोबांच्या आधी तुकोबराय आणि जगनाडे महाराजांच्या आधी निघून गेले. महाराज जगनाडे महाराजांच्या आधी निघून गेले वैकुंठाला. आणि महाराज काही दिवसाने जगनाडे महाराज सुद्धा गेले. येथे नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीव किती. इथे कोणी सुराला नाही महाराज. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणारच आहे. ज्याचा बँड वाजा वाजला त्याचा बोबल वाजा वाजल्याशिवाय राहणार. हे मत आहे महाराज. काही करा,
त्या ठिकाणी कोणी असो, येथे कोणीच नाही ना. त्या ठिकाणी आजा मेला पंजा येला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तरी तैला. या ठिकाणी कोणीच राहत नाही. संत जरी असले, देव जरी असला, तरी या मृत्यू लोकामध्ये कोणाला राहता येत नाही. याचं नावच मृत्यू लोक आहेत. महाराजही गेले महाराज, आणि त्यांची काय विधीपूर्वक जो कार्य असेल ते विधी केलं. आणि सर्व लोक त्या ठिकाणी समाधी स्थळावर महाराजांना घेऊन आले. समाधी स्थळावर आणलं. त्या ठिकाणी समाधी देण्याकरता त्या ठिकाणी महाराजांना समाधीमध्ये बसवलं. आणि सर्व लोकांनी काय जे आलेले असतील त्यांनी सर्वांनी मूक माती दिली महाराज. आणि तो गड्डा दाबण्याचा प्रयत्न केला. तो गड्डा दाबत असताना महाराजांनी आपलं मुख वर काढलं. लोक दिवस त्या ठिकाणी महाराज विचार करू लागले, एवढ्या खालच्या गड्ड्यातून महाराज वर आले कसे काय मनात महाराजांची इच्छा राहिली असेल, काहीतरी इच्छा अपूर्ण असेल. कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते. नाना प्रकारचे तर्क वितर्क त्या ठिकाणी निघत आहेत. काही लोकांनी त्या ठिकाणी इकडची माठी आणायची, तिकडची माठी आणायची, इकडची माठी टाकायची, पण महाराजांचं मुख काही जात नव्हतं. काय करायचं काही कळत नव्हतं. एक 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 काना होऊन गेला, कोणीच थांबलं नाही. फक्त महाराजांचे चिरंजीव त्या ठिकाणी थांबले. नियमच आहे, महाराजाची माया मारीन तोच लढी, नियमच आहे, सर्व लढत नाही. महाराजांचे चिरंजीव त्या ठिकाणी थांबले. विचार करू लागले की महाराज माझे वडील गेले आहेत, पण माझे वडील आता या ठिकाणी त्यांचं मुख लपवत नाहीयेत. काय त्यांच्या मनामध्ये राहिलं असेल. आणि मग आठवलं की माझ्या वडिलांना त्यांच्या श्रीगुरूंनी वचन दिलेलं होतं की मी तुम्हाला मुख माती दिल्याशिवाय जाणार. आणि ते आठवलं. आणि तिथे त्या ठिकाणी जगणारे महाराजांच्या मुलाने आणि त्या ठिकाणी तुकोबरायांचं भजन केलं. आणि तुकोबराय त्या ठिकाणी आले आणि तुकोबराय म्हणू लागले, आम्हा झाले एका तेलिया कारणे, गोधने चारिता गुंतले माझे वचन. चारिता गोधने गुंतले वचन. हा अभंगही गात्यात नाही, तुकोबरायांच्या गात्यात नाही. पण जेव्हा तुकोबराय वैकुंठातून आले आणि जगणारे महाराजांना मूक माती देण्याकरता आले, तेव्हा हा अभंग महाराजांनी लिहिला. मला ते जगणारे महाराजांच्या गात्यात असेल किंवा नसेल, पण आला नाही वाचण्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. त्या ठिकाणी महाराज आले आणि महाराजांनी आपली त्या ठिकाणी माती घेतली आणि समाधीला ती माती दिली. 3 मूर्तिका टाकेली माती. 3 मूर्ती मृत्तिका देखा, 3 मूर्ती मृत्तिका देखा, 3 मूर्ती मृत्तिका देखा, 3 मूर्ती मृत्तिका देखा. देवाला पाविले मुख, देवाला पाविले मुख, मुख. 3 मूर्तिका या ठिकाणी 3 मुठा माती टाकली आणि मग तेव्हा महाराजांनी आपलं मुख लपवलं. मग तिथेही त्या ठिकाणी मुख लपवलं म्हणून म्हणतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. आमचं मनोरथ श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी पूर्ण केलं. आमचे संत सर्वांचं मनोरथ पूर्ण करतात महाराज. पण कुठे करतात?
त्या ठिकाणी विठोबराय सांगतात ते संत आमच्या घरी येऊन आमचं म्हणून पूर्ण करतात. अभंगाचा तो सूर. महाराज सांगतात त्या संतांनी माझं मनोरथ पूर्ण केलं, पण कुठे केलं? घराले कृपाळू. कारण ते संत घरी येऊन त्यांनी माझं मनोरथ पूर्ण केलं. का पूर्ण केलं? कारण ते कृपाळू आहेत. मनोरथ पूर्ण केलं आणि आमच्या घरी येऊन केलं. काय केलं? तर ते संत कृपाळू आहेत. मग संत कृपाळू आहेत हो. हा उदाहरण सांगण्याचं त्या ठिकाणी काही प्रमाण द्यावं लागेल. कोण कृपाळू आहेत? तर प्रमाण होत नाथ महाराज देतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. महाराज नाथ महाराजांनी या ठिकाणी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. कृपाळू हा एक पदवी दिली. उदार कृपाळू उदार आणि शब्द वापरला माझा. माझा हा शब्द प्रत्येकाला वापरला जात. माझा हा शब्द आपुलकीच्याच माणसाला वापरला जातो. विचार करा, माझा हा शब्द आपुलकीच्याच माणसाला वापरतो, प्रत्येकाला वापरला जात. एक सद्ग्रस्त भेटला का हो, हे दोन मुलं खेळतायत, हे कोण आहे? तो महाराज ते का, तो डाव्या बाजूचा आहे ना, तो माझा आहे. आणि तो शेजारचा आहे, त्याला माझा म्हटलं. त्या आपुलकीची भावना त्याच्याविषयी राहिली. महाराज याच्यामध्ये सुद्धा आलाय. धृतराष्ट्राने त्या आंधळ्याने संजयाला विचारलं, मामका पांडवाच्या हे संजया, अरे त्या धर्मक्षेत्रावर, त्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पंडूचे मुलं काय करतायत? त्याने काय शब्द वापरला? माझे आणि पंडूचे. म्हणजे पंडूचे मुलं आणि माझे मुलं असं म्हणता येत नव्हतं का? माझे पुतणे काय करतायत, माझ्या भावाची मुलं काय करतायत म्हटलं नाही. माझा शब्द वापरला नाही, कारण पांडवांविषयी याच्या मनात आपुलकीची भावना नव्हती. विठ्ठला विठ्ठला. आपुलकीची भावना ज्या ठिकाणी असते तिथेच त्या ठिकाणी महाराज. म्हणून नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना माझा शब्द वापरला. अजून एका अभंगामध्ये वापरला महाराज, प्रत्येक चरणामध्ये वापरला. विशेष म्हणजे कैवल्याचा कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा, कैवल्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा दिवाळा महाराज नाथ म्हणतात, अहो साधकाचा
पिता माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा चालवली जळभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा ज्ञानोबा माझा. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये माझा शब्द वापरला ज्ञानोबाविषयी. याचं कारण आपुलकीची भावना होती. म्हणून ज्ञानोबराय कोण आहेत? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय कृपाळू होते महाराज. काय कृपा केली हो ज्ञानोबरायांनी? ज्ञानोबायांची कृपा, अहो ज्ञानोबायांची कृपा जर विचार केला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अहो ज्या निरबुद्ध प्राण्याला कुठेच किंमत नाही, कुठेच नाही, कुठेच नाही महाराज. अहो कुठे म्हणजे सर्कशीतही नाही. सर्कशीमध्ये गाढव दिसतील, हिंसक प्राणी म्हणजे वाघ दिसतील, सिंह दिसेल, हत्ती दिसेल, पण रेडा, रेडा म्हणजे आपल्या भाषेत हेला, तो दिसणार. आता काही लोकांनी शंका केला महाराज. अहो काय शंका घेतील लोक, याचा विचारच नाही. त्या ठिकाणी शब्द वापरला रेड्यामुखी वेद बोलविला. आता रेडा म्हटला तर काही लोकांनी शंका घेतली, महाराज अहो रेडा म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे का म्हणे. म्हटलं कोण भाऊ, तू तरी सांग, मला माहिती नाही तर. अहो रेडा म्हणजे त्या काळचे ब्राह्मण होते, त्यांचं आडनाव रेडे होतं म्हणे. म्हटलं वा रे वा, शाबास, मला तू या पाया पडू दे. म्हटलं भाऊ मग याला उत्तर दिलं पाहिजे. मग आता त्याला उत्तर दिलं पाहिजे म्हणून उभा म्हणतात अरे मूर्खा, ते रेडे नाही. मग काय महाराज? म्हैशी पुत्रा मुखे बोला उत्तर दिलं मला निडोबाने खडकर उत्तर दिलं. ऐक, म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवली भिंती बैसोनिया. म्हशीचा पुत्र. आता तर काही आता शंका घेण्याचं कारणच नाही, ठेवलंच नाही कारण. महाराज अशा निर्बुद्ध प्राण्यावर आमच्या ज्ञानोबरायांनी कृपा केली महाराज. त्या ठिकाणी महाराज निस्ता मस्तकावर हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवतात ओंकार हा शब्द प्रणवाचा. महाराज त्या रेड्याच्या मुखावर मस्तकावर हात ठेवला. त्याला कुठेच किंमत नाही, सरकशीत नाही, कोण्या लग्नात नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. पहिल्या काळात काम होतं त्याचं फक्त पाणी वाहण्याचं. आता कोणी पाणी वाहायला बी त्याला विचारत नाही. आता बटन दाबले घरात पाणी, मग कोण विचारणार त्याला? त्याला कुठेच किंमत नाही. पण त्यालाही किंमत आमच्या ज्ञानोबरायांनी दिली, त्याच्यावर कृपा केली. कृपा त्या ठिकाणी ते कृपाळू आहेत. अहो एवढंच नाही, चालवली जळ भिंती. किती भिंत जळ, चारवली जळ भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आमच्या ज्ञानोबरायांनी त्या जळ भिंतीवर सुद्धा कृपा केली महाराज. पण काय सांगा, त्या भिंतीवर तर कृपा केली, त्या भिंतीवर आमच्या ज्ञानोबरायांनी कृपा केली, पण या महिला दरवर्षी जाऊन जाऊन तिले कोरून काढली भाऊ. हा ज्ञानोबरायांनी चालवली आहे, घ्या माय थोडीशी माती. ज्ञानोबरायांनी चालली आहे, घ्या थोडीशी माती. करता करता पुरी माती घरी घे आले. आता शासनाला काय करावं लागलं, शेवटी दुसरी बांधावी लागली दगडायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण आपलं भारत देश म्हणजे भावना प्रधान आहे. सांगलं म्हणजे टांगलंच येईन, याचं कामच त्या यायला सांगायचं, येणं टांगलंच. हे आपल्या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथावर विश्वास ठेवणार नाही, पण इतर ग्रंथावर विश्वास ठेवल्याशिवाय राहणार. आता मागचा महिना गेला, मार्गशीर्ष महिना, ते गुरुवार इथले उतू आलते भाऊ, इथले उतू आलते की पुस्तकं भेटत ना 5व्या गुरुवारी लोकायले. आता काय होय की माणूस जर बाजारामध्ये गेला पुस्तक घेण्याकरता, जे पुस्तक नाही भेटलं की ते घरी खवय, ते बहीण खवय आणलं तर बरं नाही, येता नका. हा म्हणजे संध्याकाळी भेटणार नाही, पुस्तकं नाही भेटले तर भाऊ ऑनलाईन मागवले काही काही लोकांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे जे ग्रंथ आहे ते काही उपयोगाचे आहे. आता लयच लोकांनी महिलांनी उपास केले. हा उपास केला की म्हणे श्रीमंत होता म्हणे. आता किती महिलांनी उपास केले तुमच्या गावात, कोण कोण श्रीमंत झाले? बरोबर, तुम्ही सांगा, तुम्ही श्रीमंत आता आम्ही करू उपास? आम्हाला काम रिकामे घरी एक त्या घरात फिरत बसायचं.
अहो याच्यावर विश्वास ठेवू नका. हे कोणी काही बी सांगते. आता मला एक ग्रंथ कळायचा आहे महाराज, मला एक ग्रंथ कळायचा आहे, पण त्या ग्रंथाची शेवटली हेडलाईन ऐकून घ्या. शेवटली, पुढचा ग्रंथ काय असेल तो बघून घेऊ, पण शेवटली हेडलाईन मी विचार करून ठेवला आहे. हा जो कोणी ग्रंथ वाचेल, वाचत असताना तो महिलांनी वाचावा आणि तिने मॅक्सी घालून, तिने जर तो ग्रंथ वाचला तर तिच्या नवऱ्याला टॅक्सी भेटेन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती ग्रंथ एकातील, कितले एकातील. आवर रोज निशिले कोणी विचारणार नाही. हे सर्व गाडीतले ग्रंथ एका गावात खपतील. अशा ग्रंथावर विश्वास ठेवू नका. त्याच्यात तुमचंही हित नाही आणि आमचंही हित नाही. हित करायचं आहे ना, हित ते करावे देवाचे चिंतन. हो देवाचं चिंतन करा. या वारकरी संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत, श्रीमंत जगद्गुरु तुकोबांचा गाथा आहेत, नाथपरांचा भागवत आहेत, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहेत, हे ग्रंथ वाचा. तुमचाही उद्धार होईल आणि तुमच्या कुळाचाही उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. महाराज ज्ञानोबराय कृपाळू होते, कृपाळू उदार. एवढंच नाही महाराज, एक उदाहरण सांगतो आणि आपली सेवा संपतो. महाराज ज्ञानोबरायांनी भारत भ्रमण करण्याचा आणि विचार केला. मग भारत भ्रमण करण्यात असता एकटे नाहीत. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, आईसाहेब, मुक्ताबाई, चारही भावंड निघाले आणि त्यांच्यासोबत चोखोबराय, नामदेवराय, हे सर्व संत. नामदेवराय येत नव्हते, गुरुबा काका. मग देवाकडून आज्ञा घेतली की देवाला आग्रह केला की देव प्रभू तुम्ही नामदेवाला सुद्धा आमच्याबरोबर पाठवा. पण नामदेवाला त्या ठिकाणी आग्रह करून आणि ज्ञानोबरायांनी सोबत घेतलं. प्रत्येक गावामध्ये भारत भ्रमण करत असताना तीर्थावर जाण्याकरता, आता तीर्थ कशा करता केले हे तुम्हाला सांगतो. तुम्ही आम्ही तीर्थ करतो, करा, माझं काही म्हणणं नाही, करा महाराज. पण ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी तीर्थ केले याचं कारण त्या तीर्थाची उणीव काढण्याकरता तीर्थ केले. महाराज आमचं पंढरी क्षेत्र काय आहेत आणि हे तीर्थ काय आहेत, तुम्ही नामदेवरायांची तीर्थावळी वाचून घ्या. त्या तीर्थावळीमध्ये मिळेल महाराज तुम्हाला. अहो नामदेवराय म्हणतात, अहो तुम्हाला महाराज आम्हाला काशीला जायचं आहे. हो जा ना. नामदेव म्हणतात जा काशीला. आम्ही कुठे नाही म्हणतो, जा. मग काशीला का जातात म्हणे, महाराज मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल, 100% मिळेल. पण मोक्ष मिळण्याकरता काय करावं लागेल, तिथे मरावं लागेल. त्या काशी क्षेत्रामध्ये मरावं लागेल. मेले तरच त्या ठिकाणी मोक्ष मिळेल, अन्यथा. बरं मेल्यावरच नाही, मेल्यावर त्या क्षेत्रामध्ये काशी विश्वनाथ येईल, कानामध्ये मंत्र म्हणेल, तेव्हाच मोक्ष, अन्यथा तर मेले आहे तरी मोक्ष. काशी विश्वनाथ येतील, ते कानामध्ये मंत्र म्हणतील, तेव्हाच मोक्ष मिळेल. पण नामदेवराय म्हणतात, अहो आमचे तुकोराय म्हणतात, अहो तिथे कशाला मोक्ष शोधतात, आमच्या पंढरीमध्ये या ना. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहो तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, या आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये. पांडुरंगाचं दर्शनही नका घेऊ, निस्ता आमच्या पांडुरंगाचा कळस पहा. कळस घरडीत सोनं सळा, कळस दिसतो स्वजवळा, तो कळस पहा. आणि तो कळस पाहिल्यावर तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. बरेचसे तुम्हाला काही उदाहरणं सांगता येतील पंढरी क्षेत्राचं आणि इतर तीर्थाचं. इतर तीर्थामध्ये काय उणीव आहेत आणि आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये आता 2 गया आहेत, मातृगया आणि पितृगया. त्याला बिंदू सरोवर म्हणतात, काही मातृगया म्हणतात. असे 2 सरोवर आहेत ठिकाणी, मातृगया आणि पितृगया. तर मातृगयेला आईचं श्राद्ध होते आणि पितृगयेला म्हणजे आपल्या वडिलांचं श्राद्ध होते. मातृगयेला असं आहे की मुलीने सुद्धा श्राद्ध केलं आई वडिलांचं तरी चालते. पण त्या ठिकाणी भेद निर्माण आहे महाराज. भेद झाला, भेद काय झाला तर तिथे आईचं श्राद्ध होईल आणि इथे बापाचंच होईल. पण आमच्या पंढरी क्षेत्रात तसं नाही. तुम्ही दोघांचं श्राद्ध करा तिथे, कारण त्या ठिकाणी विष्णू पद गया, राम धाम काशी, अवघी पायापाशी विठोबाच्या. महाराज तर त्या विठोबाच्या पायाजवळ सर्व आहेत. तर तिथेही जरी तुम्ही पिंडदान केले तरी शास्त्राला मान्य आहेत. पण लोकांना विश्वास नाही, संतांचे गाथे वाचत नाहीत आणि रिकाम्या गोष्टीकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. इतर तीर्थावर उणीव काढण्याकरता ते संत गेले. तुम्ही जा,
पाहण्याकरता जा. महाराज एवढंच नाही, एका ठिकाणी सांगितलं आहे की कुरुक्षेत्रावर जर गेले तर त्या ठिकाणी सोनं दान करावं लागते. सोनं दान करावं लागते. आणि सोनं जर दान केलं तर कुरुक्षेत्राचं पुण्य मिळते, अन्यथा मिळत नाही. आणि पंढरी क्षेत्रामध्ये पंढरी पाऊले पडी साई साठासा नामाचा. आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये नुसतं पाऊल पडतात. महाराज पुण्य आहेत. महाराज पंढरी क्षेत्र नुसतं पाहिल्याने पंढरी विठ्ठल 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 नुसती डोळ्याने पंढरी पाहिली की पाप नाहीसं होते. चंद्रभागे करता स्नान तुझे दोष पळती रानोरा. म्हणजे ठिकाणी असं उणीव काढण्याकरता ते गेले. हे निघाले आणि असं दरकोस मुक्काम करत करत तीर्थयात्रा निघाले आणि कबीर महाराजांच्या गावी आणि यांनी मुक्काम केला. कबीर महाराजांच्या गावी मुक्काम केला. त्या ठिकाणी कबीर महाराजांच्या घरी मुक्कामाला गेले ह्यानोबराय सर्व संत. महाराजांना आनंद वाटला. महाराज कबीर महाराजांनी यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी अतिथी पूजन केलं. सर्वांना आत बोलवलं, सांगितलं आणि भोजनाची व्यवस्था करायची. धर्मपत्नी सांगू लागली, महाराज अहो आपल्याकडे संत आले आहेत, पण भोजनाकरता या ठिकाणी काहीतरी लागेल. आपल्या घरात पीठ नाही, मीठ नाही, तेल नाही, करायचं काय? महाराज कबीर महाराज म्हणतात, काही काळजी करू नको, आम्ही जातो आणि आता वाण्याकडे जर गेले तर वाणी देणार नाही का? कारण मागचं बिल बाकी आहे. मागचं बिल चुकतं केल्याशिवाय वाणी देणार नाही. मग काय करायचं? वाण्याला झोपू दिलं आणि वाण्याचं दुकान फुटलं. कबीर महाराज आणि कमाल महाराज दोघं आत गेले. जे काही लागणारी सामुग्री होती फक्त तेवढीच उचलली, हावरटपणा नाही केला. जेवढी लागणारी होती तेवढीच उचलली आणि तेवढी उचलली. जाताना वाण्याला बरोबर ओंडाळलं, पण येताना काय झालं? कबीर महाराजांनी ओंडाळलं पण कमालाचा धक्का वाण्याला लागला. आता कमालाचा धक्का लागताच वाणी जागे झाला आणि जागे होताच अंधार होता. लाईट नव्हते तेव्हा, दिवा लावलेला नव्हता, अंधार होता. तो अंधार पाहिला आणि महाराज त्या धक्क्यामध्ये वाणी जागे झाला. वाण्याने कमलाचे पाय पकडले आणि वाणी ओढू लागला पुढे आणि कबीर महाराजांनी हात पकडले. कबीर महाराज ओढू लागले पुढे. हे मागे ओढतायत, हे पुढे ओढतायत. विचार करू लागले, जर कमाल पकडला गेला तर पूर्ण गावामध्ये अपप्रचार होईल की यांनी चोरी केली आणि तो अपप्रचार त्या ठिकाणी संतांच्या कानावर पडेल. संत जेवणार नाहीत, तसेच विनमुख जातील. काय करावं? धर्मसंकट पडलं. महाराज काही विचार न करता हातामध्ये कोयता होता, तो कोयता घेतला आणि कमालाचं धड वेगळं करून टाकलं. ते शिर हातामध्ये घेतलं, तसेच आपल्या घरी गेले. धर्मपत्नी सांगितलं, खबरदार आवाज निघाला तर. महाराज त्या धर्मपत्नीने छातीवर दगड ठेवला, ते मुख लपवून ठेवलं. स्वयंपाक केला. महाराज वारकऱ्यांना जीव घातलं. वारकरी रात्रभर मुक्काम केला. मुक्काम आटोपला. सकाळी उठले, ते संध्याकाळ असेल ते केली आणि नामदेवरायांनी आपला विना घेतला आणि आज्ञा मागितली. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे माझा नमस्कार गरुड हनुमंता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आज्ञा मागितली महाराज आणि आज्ञा घेतली आणि वाटे निघाले. शास्त्र आहे महाराज, वारकरी जर आपल्या गावात मुक्कामी असले तर वारकऱ्यांसोबत 5 पावलं चालावे, म्हणून कबीर महाराजही त्यांच्यासोबत निघाले. पण वाणी हुशार होता महाराज, चतुर होता. वाण्याने विचार केला, हा जो पुतळा आहे, हा जो शरीर आहे, याचं मुंडक नाही आहेत आणि ओळखा जात नाही कोण आहेत. तर मग त्याला भर चौकात उभं केलं तर कोणी कोणी याला ओळखेलच. म्हणून भर चौकामध्ये उभं केलं आणि नेमकी दिंडी तिथूनच गेली. दिंडी तिथून गेल्यावर कमाल महाराज त्या ठिकाणी धड नाहीये, मुंडक नाहीये महाराज, फक्त शरीर उभं आहे खालचं. आणि जेव्हा दिंडी तिथून गेल्यावर श्री विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल नामघोषामध्ये दिंडी निघालेली होती. ह्यानवराय पुढे चालत होते आणि ह्यानवरायांना पाहताच आणि त्या बिगर मुंडक्याचं जे शरीर होतं, ते धड होतं, त्या धडाने न्हाणवऱ्यांना पाहताच नमस्कार केला. नमस्कार केला. न्हाणवऱ्यांचं लक्ष गेलं
दिंडी उभी केली. अरे या शरीरावर मुंडक नाही आहेत आणि हे शरीर मला नमस्कार करतायत. हे शरीर कोणातरी महात्म्याचं असावं, कोणीतरी श्रेष्ठ असावा, संत असावा, ज्या अर्थी मला नमस्कार करतायत असं म्हटल्यावर कबीर उभे होते. कबीर रडू लागले. महाराज कबीराची धर्मपत्नी रडू लागली. महाराज हा जो कोणी महात्मा आहे हा कोणी नाहीत, तर हा माझा मुलगा आहे. असं म्हटल्यावर ज्ञानोबांना वाईट वाटलं. महाराज काय झालं असं सर्व वृत्तांत सांगितला आणि कबीरा सांगितलं, महाराज काही चिंता करू नका, तुम्ही घरी जा आणि ते मुंडकं घेऊन या. कबीर महाराजांनी ते मुंडकं आणलं, ज्ञानोबांच्या साधीन केलं. ज्ञानोबांनी ते मुंडकं त्या कमळाच्या धडावर ठेवलं. मेले माणूस जित, ते प्रमाण दुसऱ्या ठिकाणचं पण इथेही लागू शकते. मेले माणूस जित होते त्या ठिकाणी कमळाला आणि जिवंत केलं महाराज. आणि त्या कमलावर कृपा केली, कृपादान केली संती कल्पाती सरेना. कृपादान केली संती कल्पांती ही श्रेणा. कृपा केली महाराज. कृपा कटाक्ष न्यायले, कृपा कटाक्ष केलं महाराज. न्याहाळं फक्त एवढंच घ्यायचं, बाकीचं नाही घ्यायचं. कृपा कटाक्ष न्याहाळली म्हणजे त्या ठिकाणी कृपा केली महाराज. आमचे ज्ञानोबराय कोण होते? कृपाळू होते. कृपाळू उदार माझा म्हणून तू ज्ञानोबराय म्हणतात. घराले 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 कृपाळू विठोबा रखुमाई. बोला कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु नथुसिंग महाराज, सद्गुरु जगन्नाथ महाराज. विठ्ठल 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 घराले 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 कृपाळू. एवढंच नाही तर त्या संतांनी आमच्यावर कृपा केली. काय कृपा केली महाराज? मी अनाथ होतो, सांभाळिले सांभाळिले सांभाळिले. अनाथ असताना या संतांनी माझ्यावर कृपा केली आणि मला या ठिकाणी सांभाळलं. एवढंच नाही, तसं तुम्ही मला या ठिकाणी कीर्तनामध्ये सांभाळलं. ते तुमचीही कृपा माझ्यावर झाली. हे म्हणायला काय हरकत? सांभाळिले 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 अनाथा. मला अनाथांना सांभाळलं. आणि एवढंच नाही, नोर म्हणतात अहो या संतांनी मला या ठिकाणी पावन केलं. केला निळा केला निळा केला निळा पावन ज्ञानेश्वर. असो झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. येथे वाळना पुराण देतो. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुदेवांचं आहेत आणि जे काही वाईट असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करावं. जे महात्म्यांच्या मुखातून ऐकलं ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, वेगळाही असू शकतो. त्याच्या बुद्धिमत्तेने या
त्याच्या बुद्धिमत्तेने तो अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आपली ज्ञानेश्वर माऊली झालेली आहेत. माफ करा. म्हणून महाराज बाबा सुद्धा कार्यक्रम करून इथे आले. आपला चालूच आहे बारे, आपली पडलड चालूच आहे. मी पडलड लावतच नाही कुठे, मी बरोबर टायमावर सोडतो, कारण 2 मिनिटं बाकी आहे. बाबांनी लवकर सोडलं, आपलं नाही आपण बरोबर सोडतो. कारण काय असते महाराज, कमी जर कीर्तन केलं ना, माफी मागू ना, कमी जर कीर्तन केलं लोक म्हणतात म्हटलं संपला शिंदे भो, आणि जास्त केलं तर अरे अरे काल ते कीर्तन नशील आणि त्याला तसं काही नाही. तुमच्या आशीर्वादाने भरपूर आहेत, तुमचा आशीर्वाद पाठीशी भरपूर आहेत. असो, विनोद आहेत, फक्त विनोदाचा भाग. महाराज तुम्ही सर्व लोकांनी मला सांभाळलं, सर्व गुणीजन मंडळींनी, विशेष बाबासुद्धा या कार्यक्रमाला येऊन बसले. आम्हाला आनंद वाटला. बाबांनी माझं दुसरं कीर्तन ऐकलेलं आहे. एक मुक्ताई संस्थानावर सुद्धा बाबांनी माझं कीर्तन ऐकलेलं होतं. आजही मला फार आनंद वाटला. कारण महाराज आपण इतर ठिकाणी कीर्तन करतो समाजामध्ये, पण असे थोर महात्म्यांसमोर कीर्तन करण्याचा आनंद हा वेगळा असतो. मला फार आनंद वाटला. महाराज तुम्ही सर्वांनी सांभाळलं. आणि विशेष आमचे दुर्गादास बाबासुद्धा या ठिकाणी येऊन बसलेत. असो, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व कार्यक्रमामध्ये सहकार करतायत सर्वांना धन्यवाद. तसं विशेष एक सूचना देतो आहेत की जे गेल्या 500 वर्षापासून त्याच्याकरता आपण झटत होतो, ते कार्य आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ते कार्य सफल केलं आणि आपल्या पदरात ते फळ मिळालं. आणि ते फळ मिळाल्यामुळे काय झालं तर जिकडे जिकडे आता आनंदी आनंद आहेत. आणि त्याचं एक कार्य चालू आहे, निधी संकलन. निधी संकलनाचं कार्य चालू आहे. आपल्या गावातही केली का निधी जमा? वा वा, आनंद वाटला. भरपूर केली असे ना, कारण आपलं गाव मोठं आहे आणि भाविक आहे पहिल्यापासून. तर जर कोणी राहिले असतील त्यांनी मागे राहू नका, कारण संधी आहे, सुवर्ण संधी. भाग्य आहे आपलं. आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी युद्ध केलं, त्यांना फळ मिळालं नाहीत, पण आपण न युद्ध करता आपल्याला फळ प्राप्त झालेलं आहे, सहज प्राप्त झालेलं आहेत. आणि आपल्याला संधी चालून आलेली आहेत राम मंदिराकरता. तर सर्वांनी त्या ठिकाणी जे कोणी बाकी असतील त्यांनी त्या ठिकाणी वर्गणी सुपूर्त करा, पाठवा, आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करा. कारण महाराज अयोध्येतलं मंदिर एकच वेळा होणार आहेत. का द्यायचं महाराज? याचं कारण आहेत, ते आपल्या हिंदू धर्माचं केंद्रबिंदू आहेत. जे केंद्रबिंदू आहेत, सर्वांनी त्या ठिकाणी वर्गणी देण्याची मदत करावी. 10 रुपये जरी दिले तर लोक स्वीकारत आहेत. म्हणून सर्वांनी घ्या. माझ्याकडे आता उद्या 3 गाव आहे वर्गणी जमा करण्याचे, टेंभी, दोघी, बोरावल. उद्या तिकडे आहे माझा आता नंबर. म्हणजे माझ्याकडे यावं तालुक्याचे काही गावं माझ्याकडे दिलेले आहेत. त्या कार्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने मी आहेत. असो, सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि झालेली सेवा तुमच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी आणि बाबांच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय. रामकृष्णाने उद्याचे कार्यक्रम पहाटे 5 ते 6 काकड आरती, त्यानंतर 6:30 ते 7:30 विष्णू सहस्रनाम,
त्यानंतर लगेच 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण होईल. त्यानंतर 3 ते 4 श्रीमद एकनाथी भागवत ग्रंथाचं यावरती प्रवचन होईल आणि 4 ते 5 हरिपाठ. तसंच रात्र 8 ते 10 यावेळेस श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट तुळशीरामजी महाराज गरळ यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा ही विनंती. विठ्ठल श्री ज्ञानदेव